नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या अस्थीचं दर्शन घेता यावं यासाठी त्यांचे अस्थी कलश यात्रा दिनांक 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जनतेस अस्थी कलशाचं दर्शन घेता यावं यासाठी ही यात्रा प्रत्येक तालुक्यातून जाणार आहे. दादांचा अस्थी कलश मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी त्रिधारापाटी, नांदगाव, झिरोफाटा, पूर्णा, ताडकळस, धानोरा काळी, पालम, मरडसगाव, गंगाखेड, वडगाव, नरवाडी, शेळगाव, सोनपेठ या ठिकाणी मुक्कामी राहणार असून बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी लिंबा, बाभळगाव, पाथरी शहर, मानवत शहर, मानवत रोड, सेलू, देवगाव फाटा, चारठाणा, जिंतूर, बोरी, झरी, परभणी मार्गे सिंगणापूर, पोखर्णे, नरसिंह, दैठणा तर अस्थि विसर्जन गंगाखेड येथील विसर्जन घाटावर संध्याकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, चेअरमन आणि कार्यकर्त्यांनी या श्रद्धांजली आणि अस्थि दर्शन कार्यक्रमास उपस्थित राहावा अशी विनंती आमदार राजेश विटेकर, माजी महापौर प्रताप देशमुख यांनी केली आहे. परभणी शहरातील ऐतिहासिक दर्गा हजरत सय्यद शाह तुराबोल हक रहे यांच्या वार्षिक उर्स निमित्तानं महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळानं महत्त्वपूर्ण निर्णय घेत तात्पुरत्या उर्स समितीची नियुक्ती केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अभियंता शिवाजी शेषराव भरोसे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली उर्स काळात भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा आणि नियोजनबद्ध व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समितीमध्ये अध्यक्ष अभियंता शिवाजी शेषराव भरोसे, उपाध्यक्ष शेख निहाल नूर मोहम्मद, प्रवीण गायकवाड, कादरी मोहम्मद मिनाजुद्दीन, भालचंद्र गोरे, जावेद खान, अन्सार खान पठाण, मोहम्मद कलियुद्दीन, मोहम्मद मोहिमुद्दीन तसेच रामेश्वर अवचार, मुकिंद खिल्लारे, शंकर आजेगावकर, अब्दुल छोटे मिया, विजय गायकवाड, अर्जुन गोंडेवार आदींचा समावेश आहे. प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजांची आवश्यकता असते, परंतु जीवन आनंद जगण्यासाठी कोणत्या तरी कलेची आवड असणं आवश्यक आहे. कला ही मानवी जीवनात आनंद भरते. फूल सुंदर असून चालत नाही, तर त्याचा सुगंध घ्यावा लागतो. तसं जीवन हे सुंदर करण्यासाठी कला आवश्यक असते, कारण कला हे मानवी जीवन फुलवते असं प्रतिपादन बाल नाटककार त्र्यंबक वडसकर यांनी बालविद्यामंदिर हायस्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलं. परभणी शहरातील बालविद्यामंदिर हायस्कूल नानलपेठ या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्घाटक म्हणून वडसकर हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अरुण बोराडे तर प्रशालेचे उपमुख्याध्यापक रामदास तुंबेवार, पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, अभिनय आणि वेशभूषा, पोवाडे, नाटिका, गीत गायन सादर केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थी आदिती जाधव, आदिती डोंबे यांनी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख सुभाष ढगे यांनी मानले. यावेळी प्रशालेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. परभणी शहर महापालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटनेता पदासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे अधिकृतरित्या निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत सर्व नगरसेवकांच्या एकमतानं श्रीमती तिरुमला मुकुंद खिल्लारे यांची भाजपा गटनेतेमधून निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर, संघटन मंत्री संजय कोडगे यांच्या सूचनेनुसार निवडणूक प्रमुख सुरेश वरपुडकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. 64वी महाराष्ट्र राज्य हौसी राज्य मराठी नाट्य स्पर्धा अंतिम फेरी रत्नागिरी येथे होत आहे. दिनांक 3 मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी या ठिकाणी परभणी येथील राजीव गांधी युवा फोरम परभणी या संस्थेचे नाटक संपूर्ण या नाटकाचं सादरीकरण होणार आहे. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक विजय करभाजन, निर्माता संजय पांडे असून या नाटकामध्ये किशोर पुराणिक,
आणि डॉक्टर अर्चना चिक्षे यांच्या प्रमुख भूमिका असून तंत्रज्ञ म्हणून अनिल पांडे, आदित्य पांडे, अतुल साळवे, प्रकाश बारमेंट, संतोष चिक्षे, प्रमोद बल्लाळ, प्रसाद देशपांडे, शौनक पांडे, चारुदत्त आपटे, त्र्यंबक वडसकर, श्रीकांत कुलकर्णी आणि दिनकर जोशी हे सर्व कलाकार अंतिम फेरीमध्ये सहभागी होणार असून या प्रयोगाचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष संजय पांडे, प्रसाद देशपांडे, संकेत पांडे, रेवती पांडे, सरोज पांडे यांनी केलं आहे. हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांच्या उरूस निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नुमाईशचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते नुमाईशचं शानदार उद्घाटन 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं. यावर्षी पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीची संकल्पना अंमलात आणण्यात आली आहे. यामुळे उरूसमध्ये गडबड गोंधळ करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. जो कोणी गडबड करेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुनीर अहमद शेख, तहसीलदार संदीप राजापुरे, कोतवाली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कासले, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बेले, गणेश कदम, उरूस समितीचे उपाध्यक्ष निहाल अहमद, वक्फ अधिकारी इम्रान नदवी, रामेश्वर अवचार, संजय गजेवागावकर, व्यापारी संघटनेचे अशफाक भाई, अजमत खान, वक्फ मंडळाचे शेख सलमान, सैफ मनियार, मुदसिर शेख इत्यादी नागरिक उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.